शिंदेंच्या नेत्यावर राष्ट्रवादीचा बार। फिक्सरचा मुद्दा, मित्रपक्षांनाच गुद्दा। मंत्र्यांच्या फिक्सर पीएनवर मिटकरींचे आरोप। फिक्सर पीएनना यापुढे थारा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीरपणे सांगितल्यानंतर या मुद्द्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या पीएननी कामं मंजूर करण्यासाठी 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केलाय। पत्र दिल्यानंतर एकदा डिमांड झाली की साहेब ते पत्र तुमचे तेवढे आम्ही कामं मंजूर करतो, पण त्याकरता आम्हाला थोडं आर्थिक मदत लागेल। तर 5-7 लाख रुपयाची जी काही ती मागणी केली होती, तेव्हा आम्हाला कळलं की समजा एखाद्या आमदारांनी मोठा विकास निधी आणला असेल तर त्या निधीसाठी काही थोडीशी दक्षिणा दिल्याशिवाय तो निधीच तुमच्या मतदारसंघात येत नाही। फक्त माजी मंत्री भुमरेंचा पीएच नाही तर शिंदे गटाच्या इतर मंत्र्यांचीही नावं मिटकरींनी घेतली आहे। पाहुयात मिटकरींनी कोणत्या मंत्र्यांच्या पीएनवर आरोप केले। संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत। महायुती सरकारमध्ये नियुक्ती रखडवलेले फिक्सर पीए शिंदेंचेच असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही शिंदेंच्या माजी मंत्र्यांच्या पीएनकडे बोट दाखवल्यानं फिक्सिंगचा मुद्दा आणखीनच गाजण्याची शक्यता आहे। आतापर्यंत 42 पैकी 33 मंत्र्यांचे पीए नियुक्त केले गेले, तर ओएसडी नियुक्तीच्या शेवटच्या यादीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 3 आणि भाजपच्या 4 मंत्र्यांचा समावेश आहे। मात्र या यादीत शिंदे गटाच्या मंत्र्यांना डावलल्याचं चित्र आहे। त्यामुळे मंत्रालयातील फिक्सिंग रोखण्यात मुख्यमंत्री फडणवीसांना यश येणार की निर्ढावलेली यंत्रणा फिक्सर पीएनना पाठीशी घालणार हे बघणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।